हाय अमिगोज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. समजता तुम्ही सगळी बोर आहे म्हण. सो आयचो टॉपिक जावन आसा अबाउट अ कपल. तेंगे रिसंटली 3 months चे बेबी आसलोले आनी तेगे हजबंड आहा चोय ते फिमेलागे हजबंड आहा तो एक कंपनी बरे पोस्टार आसलोलो. दॅट इज ही वॉज ऑन अ सिनियर ऑफिसर्स पोस्ट. सो बेबी जाल म्हूण तेंगे मातशें स्लीप डिसरप्ट जाताली, सारकी जायन आसलोली तेगेली दोगांय गेली. सो तो तरी पूण तो सकाळीं तो कामां वयतालो आनी ते कितें आसलोलें, पायल्सा प्रॉब्लम आसलोले. 3 years बॅक तेका पायल्सा प्रॉब्लम स्टार्ट जालोले. सो एवरी टायम तेका मोशना त्रास जाता खरें, बट तेका केन्ना ब्लीड जायनासलोलें. 3 years बॅक जेदो तेका पायल्स आहा म्हूण कळ्ळो चोय तेदो तेका ब्लिडींग जातालें. तेज फाटल्यान तेका पायल्स आसलोलो, बट तेका ब्लिडींग बी तितू जायनासलोलें. सो सडनली हे मातशें तेका गोरमी बी चड जात न्हू. सो तेका दिसलें गोरमी बी लागून आपणा प्रॉब्लम स्टार्ट जालो म्हूण. सो तेका कितें दिसलें आपणा ब्लिडींग जात न्हू, दॅट इट कूड बी बिकॉज ऑफ द पायल्स म्हूण, आनी चड गोरमी जात न्हू तेका लागून म्हूण. सो तेणें इग्नोर केलें. लायक फर्स्ट 2 दीस तेका चड लायक हेवी ब्लिडींग जालें. देन तेका लेस लायक ब्लीड उणें जायत गेलें. मागीर सडनली तेका लायक एश कोन्न ब्लॅक मोशन जावपा लागलें. आतां तेका स्टार्ट जालो मार्चां. सो इन द मंथ ऑफ एप्रील तेका एश कोन्न ब्लॅक मोशन जावपा लागलें. आनी तेज्या पयलें लायक मार्चां पयलें बी तेका ब्लॅक मोशन जाता खंय, बट ब्लिडींग तेका स्टार्ट जालें इन द मंथ ऑफ मार्च. सो तेणें ते तितू घेवन बसोना. मे बी बिकॉज ऑफ स्ट्रेस, न्हीद जायना, जेवण जायना, पायल्स प्रॉब्लम आहा, समर आहा. सो हेका लागून तेणें इग्नोर केलें. आनी मागीर एक दीस सडनली तो कंपनी घुंवणेन पडलो आनी मागीर तेका तेंगे ओएचएस आहा चोय, सो थिंग वयलो बेजिक ट्रिटमेंट दिवपाक तो दिलो आनी देन हॉस्पिटलार शिफ्ट केलें तेका. आनी हॉस्पिटलार ब्लड टेस्ट केलें आनी ब्लड टेस्ट केल्या लायक बेजीक आमी कोत्ताय ते ब्लड टेस्ट केल्या तेगे हिमोग्लोबीन वॉज 8. सो हिमोग्लोबीन 8 आसप वॉज लायक क्वायट ट्रिकी, लायक कित्याक काय म्हूण. सो मागीर तेका डॉक्टरान विचारलें कित्याक पॉल्ट येदोना काय, तेका ब्लीड बी कांय जालो ना, नाजाल्यार तेका डायबिटीज, प्रेशर तेसो बी कांय ना तो ब्लड टिनरार बी कांय ना. सो मागीर तेका विचारलें. मागीर तेणें सांगलें डॉक्टर आपणा पायल्सा प्रॉब्लम आहा आनी आपणा एश को ब्लीड जाता म्हणजे जालोलें आनी सांगिल्लें मुस्ता. सो मागीर तेका डॉक्टरान आनी हिस्ट्री घेयली कितें मोशना कलर बी कितें. सो मागीर तेणें सांगलें ब्लॅक म्हूण. सो मागीर तेका डॉक्टरान सांगिल्लें लायक आमी तुगेलो एक स्कॅन करून चोवया आनी थोडे ब्लड टेस्ट हाडया म्हूण. तेणें म्हणलें ओके डॉक्टर म्हणलें. मागीर तेणें जालें कितें भिवपा आहा. सो तो म्हणूं लागलो ना पयलीं ब्लड टेस्टार रावया, मागीर आपूण तुका सांगत म्हूण एक्झॅक्टली कितें. सो तेगेलो एक पोटाचो सिटी स्कॅन केलो आनी ब्लड टेस्ट धाड म्हणटाय तेगे पयलीं धाडलो तो CPC, मागीर लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन. सो डॉक्टरान आनीकूय 2 तेगे टेस्ट धाडले. एक म्हणटाय तो CEA आनी CA19 हे दोनी कॅन्सर मार्कर्स आहाय तेय धाडले. आनी तेगे मोशन जाचोय ते रोस्ता चोय तितूंतल्यान तेका एग्जामिनेशन केलें डॉक्टरान. सो तितू तेका कांय मेळना, जस्ट इट वॉज अ पायल. आनी मागीर स्कॅनार तेका शिफ्ट केलो. स्कॅन कोन्न येयल जाल्यार इट शोड ग्रोथ आसलोलो, लायक ट्युमर लायक ग्रोथ इन द इंटेस्टायन. सो मागीर तेमगेले कोलोनोस्कोपी सो कोलोनोस्कोपी केलें तेदोणा तेगेलो एक स्मॉल पार्ट काडलो तेजो आनी टेस्टिंगार धाडलो, बायोप्सी म्हणटाय तेका. सो तेदोणा मागीर एक 7 to 8 days तेगे रिपोर्ट येयलो आनी इट शोड ही हॅड कॅन्सर. ही हॅड कोलॉन कॅन्सर. सो मागीर तेगेलें ते डॉक्टरा बोगले केलो आनी मागीर तेगे सर्जरी प्लॅन आसलोली आनी सर्जरी वॉज डन ऑफ हिस. कोणा पायल्स आहाय तो प्लीज भिनाका, बिकॉज हॅविंग पायल्स डजंट मीन यू हॅव कॅन्सर. येस, बट आतां तुगे पायल्स आहा चोय तितूनूय ब्लिडींग जावपाक शकता. सो डू कॅन्सराकूय ब्लीड जाता, बट तुगे पायला ब्लिडींग आहा चोय ते 1 दीस बी जाता, देन यू कॅन जस्ट वेट. 1 दीस ब्लिडींग जाता न्हू तुका टॉयलेटींतल्यान, तूं मातशें राव, ऑब्जर्व कर. जरी तो 2 दीस जाले, 3 दीस जाले ब्लिडींग सारकी हेवी ब्लिडींग जाता, देन यू शूड गो एंड मीट अ डॉक्टर. आनी फर्स्ट डे देखून तुका ब्लिडींग चडूय हेवी जाता, लायक कंटिन्युअसली जाता, देन यू हॅव टू गो एंड मीट अ डॉक्टर. बट स्लायट ब्लीड पडटा, लायक तूं टॉयलेटी वयत तेदोणा, देन यू हॅव टू ऑब्जर्व इट. बट चड ब्लिडींग जाता जाल्यार वचपाचें. सेकंडली, जरी तुका मोशन ब्लॅक जाता जाल्यार इट इज ऑल्सो अ सॉर्ट ऑफ ब्लिडींग, जे तुका तुगे दोळ्यांनी दिसती पडना, बट ब्लिडींग जाता. सो तोच आमी जरी तो ब्लॅक स्टूल आहा चोय तो एग्जामिनेशनाक आयलो ओ तेका आमी टेस्ट केलो जाल्यार इट वील
कम एज ऑकल्ट ब्लड. सो तुका टॉयलेटींतल्यान चड डिस्ब्लिडींग जाता, ब्लॅक मोशन जाता, तुका वेट लॉस आहा, तुका खावपा रुच ना, तुका इजिली टायर्ड जाता, ऑर अशें करून जे सिमटम्स तुका हे आसा आनी तेजे बरोबर आनी सिमटम्स आहा जे तुका आसना, लायक तुका मोशन क्लियर जाल्लें दिसना, पोटा मातशें दुखलोल्या भशेन जाता, क्रॅम्पिंग पेन जाता, पेन बी जाता, देन इट इज द टायम यू शूड गो अँड मीट अ डॉक्टर. आतां जे सिमटम्स सांगले चोय ते ओद्दां सगळे सिमटम्स आसपाचे न्हय. कोणा फकत रेक्टल ब्लिडींग म्हणजे टॉयलेटींतल्यान ब्लिडींगू आसूं शकता, कोणा ब्लिडींगूय देखून आसपाना जस्ट पोटान दुखो शकता, ओद्दां इवन पोटान देखून दुखपाना जस्ट मोशन ब्लॅक जावपाक शकता, ओद्दां जस्ट लायक टायर्डनस जावपाक शकता. सिमटम्स एक मनशा एक भाशे आसतले, वेरी जातले. अशें करून ऑलमोस्ट जायते केसीस आसतात जे लायक मोशन जायना म्हूण येयलो आहा, लायक 4-5 दीस टॉयलेट जालो ना म्हूण येयलो आहा आनी चोवपाक गेल्यार इट वॉज CA कोलॉन कॅन्सर आहलोलो. सो प्लीज लायक अशें करून सिमटम्स कितें आहाय जाल्यार प्लीज डू नॉट इग्नोर इट. इवन इफ यू हॅव पायल्स आहा म्हूण तूं जाणा तुका ब्लिडींग जाता, बट देर इज नो हार्म तूं वचून एक पाटी डॉक्टरा मेळून पोतून दाखयल्या. एटलिस्ट तुगे हातींतल्यान एश्युरन्स आसतो न्ही की आपूण डॉक्टरा दाखयला, अँड you'll feel that you know that तू खबर आहा कितें इट इज जस्ट पायल्स. सो युजली कोलॉन कॅन्सर आमी कित टेस्ट कोत्ताय तें हांव सांगता. पयलीं म्हणटाय ते एक CBC कोत्ताय, बेसीक टेस्ट, कंप्लीट ब्लड कावंट कोत्ताय. मागीर आमी कोत्ताय इज लिवर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट. मागीर आमी इवन स्टूल टेस्ट कोत्ताय टू सी इफ देर इज ऑकल्ट ब्लड, म्हणजे मायक्रोस्कोपीक ब्लड आहा जाल्यार चॅक करपाक तो एक कोत्ताय. मागीर अबडॉमिनल स्कॅन, CT स्कॅन कोत्ताय, कोलोनोस्कोपी कोत्ताय आनी ट्युमर मार्कर्स कोत्ताय, दॅट इज CEA आनी CA19. हे स्पेशली अबडॉमिनलाक हे कोत्ताय. सो हे कोण चॅक कोत्ताय. सो बेजिकली इन्वेस्टिगेशन्स आसताय ती करपा पडटाय टू चॅक वेदर द ग्रोथ जो ट्युमर दाखयता ऑन CT स्कॅन इज रियली benign growth or a cancerous growth. सो कोलोनोस्कोपी कोत्ता आसतना एक पीस घेताय आनी टेस्टिंगाक धाडटाय. बिकॉज मोस्ट ऑफ द टायम इवन लायक आमगे कोलॉन आहा सो एक तितूलो नॉन कॅन्सरस ग्रोथूय आसताय, पॉलिप म्हणटाय तेका, तेयी आसूं शकताय. सो तेका लागून चॅक. सो आतां कोणा कोलॉन कॅन्सर जावपाक शकता? आन्सर इज कोणाकूय जावपाक शकता, बट कोणा चड रिस्क आहा. चड रिस्क आहा म्हणटाय ते चड लायक प्रोसेस फूड खाताय ते, जे कोणा फॅमिली हिस्ट्री आहा चोय तेंकां, लायक घरान कोणाकू कॅन्सर आहलोलो तेंकां. मागीर एज ऑफ 50, बट आतां इवन लायक लेस एज ग्रूप 30 सावन देखून स्टार्ट जाता. सो ते कोण एक्सरसायज कोन्नाय ते, चड तेंगेले डायट नॉन वेज आसता, ऑर चड प्रोसेस्ड फूड आसता, चड जंक फूड आसता, तेंक जावपाक शकता. आनी जे आल्कोहॉल घेताय ते, जे स्मोकींग कोत्ताय ती, एक्सरसायज ना ते. सो दीस आर द मेन रिस्क फॅक्टर्स. सेकंडली मोर ऑफ इट इज लायफस्टायल. तूं सारक न्हिदना, 2 वर न्हिदता, 3 वर न्हिदता, लायक कामा लागो तुका न्हीद जायना. सो इट कूड बी बिकॉज ऑफ दॅट ऑल्सो. सो ओवरऑल लायफस्टायल, तुगे जंक फूड, तुगे लॅक ऑफ एक्सरसायज, लॅक ऑफ स्लीप. ट्रिटमेंट कितें? एक पार्ट तुका कोलॉन कॅन्सर आहा म्हूण कळ्ळें म्हणटकूच फर्स्ट ट्रिटमेंट युजली फर्स्ट लायन इज सर्जरी, बट इट ऑल डिपेंड्स अपॉन युअर ग्रेडिंग, कितको तुका मेळटो, स्टेज 1, स्टेज 2 तेशें करून. सो बट सर्जरी इज द फर्स्ट ऑप्शन, फॉलोड बाय रेडिएशन और chemotherapy, whatever your doctor advises you. Secondly, एक पार्टी तुका सर्जरी कोत्ताय न्हू, केन्ना तुगे जरी तो एडवान्स्ड आहा ओ लायक डॉक्टरा दिसता जाल्यार एक बॅग घाताय, कोलोस्टॉमी बॅग म्हणटाय तेका. सो ते बॅगा सगळे मोशन आहा चोय तें इन तितू अक्युमुलेट जाता. हिंग एक पिक्चर घात तुमकां एक्झॅक्टली कितें कोडपा. सो आतां प्रिवेंशन कितको करूं जाता, आमच्यानी अवॉयड कितको करूं जाता. फर्स्ट म्हणटाय तें मेंटेनिंग अ हेल्दी वेट. वेट चड कोण मोठ आहा तेणें आपणें वेट घेवपाचो. सेकंडली अवॉयडींग जंक फूड, स्पेशली प्रोसेस्ड फूड. प्रोसेस्ड टिनातू बी आमी खाताय तें मातशें उण दवरूं जाय, म्हणजे उण करूं जाय प्रोसेस्ड टीन फूड. अवॉयड स्मोकींग, अवॉयड ड्रिंकींग. चडूय ड्रिंक न्हू, लिमिटेड ड्रिंकींग, लायक वन्स इन अ मंथ ड्रिंकींग. स्मोकींग जाल्यार कंप्लिटली अवॉयड करपाचें. सेकंडली इफ तुमकां पायल्स बी आहा जाल्यार हॅव अ रेगुलर चॅकअप ऑफ द पायल्स. इफ रिक्वायर्ड तुमगे डॉक्टर सांगत जाल्यार कोलोनोस्कोपी करून चॅक करपाचें. सो दीस आर सम वेज वीच यू कॅन प्रिवेंट योर सेल्फ फ्रॉम गेटींग कोलॉन.
ओके जेवण केसो खावपाचें जेवण खावपाचें वीच इज लायक हॅवींग मोर ऑफ फायबर लायक एवरी डे 2 एप्पल खावप एक पेर खावप गोवा आनी एक नट्स खावप नट्स लायक आलमंड पिस्ताशियो त्यो नट्स खावप मागीर ग्रीन पीस मागीर कॅरट स्पिनॅच मोस्ट ऑफ द टायम हें खावप आनी चिया सीड्स तुम खाताय आनी एक म्हणटाय ते इजी ब्रेकफास्ट ऑप्शन म्हणटाय ते ओट्स हॅज लॉट ऑफ फायबर ओट्स ब्रावन रायस आनी लिस्ट हांवें घातां एक्झॅक्टली कितें चड फायबर आहा तें सो ते कंज्यूम करपाचें बिकॉज तें खायलें न्हू जाल्यार आमकां कॉन्स्टिपेशन बी चड जावपा ना टॉयलेटी बी वचपाक त्रास जावपा ना एंड इट ओवरऑल मेंटेन्स द कोलोन्स गट आनी प्रोसेस्ड मीट देखून जात तितूलें लेस करपाचें लायक सोद्दां लायक खावपा शिरी पडना तीन फूड बी समटायम्स वन्स इन अ मंथ ट्वायस इन अ मंथ ओ 6 मंथ्सान एक पाटी तेश कोन्न ट्राय टू अवॉयड इट मोस्ट ऑफ द टायम हेल्दी इटिंगा बरोबर एक्सरसायजूय जाय प्रॉपर स्लीपूय जाय स्ट्रेस मॅनेजूय करूं जाय हे सगळें केलें म्हणटकूच एवरीथींग वील बी ओके आमी जरी तर खावपाचेर फोकस केलें एक्सरसायजार फोकस केलें बट न्हिदपाचेर फोकस केलें ना बिकॉज मोस्ट ऑफ द गट म्हणजे स्टमक रिलेटेड इश्यूज ऑर इंटेस्टाइन रिलेटेड इश्यूज बी चालू जाताय बिकॉज ऑफ स्ट्रेस सो स्ट्रेस कंट्रोल सो जेदोणा ते दादल्या कळ्ळें की आपणा कोलोन कॅन्सर जालें म्हण तेणें खंय डॉक्टराको एकू क्वेश्चन विचारलें आपण आपणागे भुरग्यागे फर्स्ट बर्थडे उत्तो न्हू डॉक्टर नाव द थिंग इज लायक वन्स आमकां कळ्ळें की आमकां कॅन्सर आहा आमकां सोद्दां तें जें आसा आपण आपणाक कितू वर्स उरलें व्हरपा आपण कितू टायम उत्तलो बट आय फील तें चिंतलो पाटी आपण ट्रिटमेंट कितको करतलो दॅट शूड बी द मेन फोकस तें चिंतून आपण कितू वर्स उत्तो तो बिकॉज देर आर केसीस वीच हॅव क्युअर्ड अप देर आर केसीस वे मनीस लायक इवन वीथ कॅन्सर हॅव लेफ्ट अ नायस लायफ चड हे जायनासतना कॉम्प्लिकेशन जायनासतना आनी आय फील वन्स यू डिटेक्ट वीथ कॅन्सर इन्स्पायट ऑफ थिंकींग की आपण केदो मरतो तो आय फील वी शूड थिंक ऑन हाव वी वील फायट द कॅन्सर आनी आमी कितको तितू भायर सरतली आमगे फॅमिली बारबर आमी कितको टायम स्पेंड करतली दॅट शूड बी योर मेन प्रायोरिटी and if you like this video आणि तुका इन्फॉर्मेटिव्ह लागला or तुमकां लायक ह्या विडियोंतल्यान मातशें तरी हेल्प जाला देन प्लीज टू लायक सबस्क्रायब टू माय यूट्यूब चॅनल आनी मोग आसूं आनी तुमी कसले विडियो जाय चोय ते प्लीज कमेंट सेक्शनान गायलेला तुमकां लायक तुमकां टॉपीक कितें जाय ती ओके